चला संध्याकाळचे वाजलेले 8:08ला 5 कमी आहे. तर इकडं झालेली आपली दिवाबत्ती म्हणजे देवपूजा. आणि इकडं मिस्टर आलेले आहेत बाजार करून. तर चला आज शनिवार आहे तर छान फ्रेश भाजीपाला आणला आहे. तर मागच्या शनिवारी पण छान गाजरं आणले होते त्यांनी. तर हलव्याची रेसिपी आलेली आहे, नक्की बघा. शॉर्ट व्हिडिओला पण आलेली आहे आणि मोठ्या व्हिडिओमध्ये पण दिलेली आहे. तर चला आता छान असा फ्रेश भाजीपाला. यावेळेस त्यांनी छान पिकलेले टमाटे आणले. मागच्या वेळेस थोडे असे आणले होते पण यावेळेस पिकलेले आणले. बघा आमच्याकडे असा भाजीपाला फ्रेश मिळतो आणि छोटे टमाटे. तर आमच्याकडे याला जास्त महत्त्व देतात कारण गावठी टमाटा हा छोटा. इथं छान फ्रेश अशा वालाच्या शेंगा. तर ह्या पण गावठीचे बरं का. भेंडी पण छान आणली आहे. तर चला आज छान रेसिपी करायची आपल्याला. आता यातल्या भरपूर रेसिपी येणार आहे तुम्हाला, पण आज छान असे कुरकुरीत कारले करायचे आपल्याला. कुरकुरीत कसे तर डायरेक्ट आपण कुरकुरे खातो तसे कारले. गाजरं छान अशी हिरवीगार भेंडी, टमाटा, बटाटा आणि आमच्याकडे असे छोटे कोबीचे गड्डे मिळतात. तर हे पण गावठीचे बरं का, छोटे, जास्त मोठे नाही आवडत आम्हाला. आणि फ्रेश अशी मेथीची भाजी. तर लाल कोराची असते आमच्याकडे जास्त. तर बघा छान आहे, फ्रेश आहे. तर वालाच्या शेंगा, कारले, कोथिंबीर पण गावठी बघा. तर अशी बघा छान असते ही पण कोथिंबीर. इकडं 2 कांद्याच्या जोड्या आहे आणि आराध्याच्या आवडीची फ्लावर एवढी आलेली बघा 4. तर 4 हे गड्डे. हिरव्या मिरच्या हा या आधीच आणलेल्या त्यामुळं मग त्या काही आणलेल्या नाही आहे. तर असा तर हे 2-3 दिवसाच्याच भाजीपाला आहे ताईंनो, जास्त काही नाही आम्ही आणती. संपला का आणत राहतो, फ्रीज भरून नाही ठेवती. 2-3 भाज्या आणल्या का 2-4 अशा. चला असा फ्रेश भाजीपाला तुमच्याशी शेअर केला. चला आता रेसिपीला सुरुवात करू. तर चला परत सगळ्यांना शुभ संध्याकाळ. तर छान आहे कारले, ताजे आहे मस्त. चला आज याची रेसिपी बघायची आपल्याला. चला इथं कारले धुवायचं काम चालू आहे. अरे छान रेसिपी करायची याची आपल्याला. कुरकुरीत कारलं, अगदी न खाणारे पण खाणारे चवीने आवडीने खातील अशी रेसिपी. तर कारले आधी धुवून घेते मी. इथे 1 तांबे पाणी घेतलं आहे. मीठ घ्यायचं आहे थोडं. इथं हळद घेतली मी थोडी. तर यात कारल्याला आपल्याला वाफ द्यायची आहे. तर बघा ही साईज कापली होती बारीक, मी तुम्हाला दाखवते. असे बारीक कापायचं आपण, जसं बटाट्याचा फ्रेंच फ्राय करतो तसं. चला इथं कारलं आपण थोडं हे करून घ्यायचं. थोडं शिजवलं आहे मी थोडं. चला आता बाकीची तयारी कारलं मी थोडं हे करून घेतलं. तर इथं कारलं आता काढून घ्यायचं आहे. काय टाकणार आहे तर बघू. इथं बिया मी काढून म्हणजे नाही घेतलं आहे. तुम्हाला हवे असेल तर घ्या. 2 चमचे पोहे खायचे, 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे. नीट इथं पोहे खायचे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर. थोडी काळी मिरी घेतली मी कुटून, 2-4 काळ्या मिऱ्या. इथं आपण वाफ द्यायला थोडं मीठ वापरलं होतं, मग इथं थोडं मीठ घेतलं आहे मी. घेतलं ना ह्याच्यात. इथं लाल मिरची घेतली मी. इथं अर्धा चमचा धना पावडर, कोथिंबीर. इथं मिक्स करून घेते. तर पाणी नाही वापरायचं, असे छान कोट करून घ्यायचं हे सगळं. तर ठेचलेला लसूण आणि आलं घेतलं आहे मी 1 चमचा, ते राहून गेलं होतं. तर छान मिक्स करून घेते. तर इथं ना लसूण थोडा, त्याला हे लागत नव्हतं बरं का ताईंनो. थोडं किंचित पोहे खायचं 1 चमचा पाणी वापरलं आणि मग मिक्स केलं आहे.
चला इथं तळून घेते मी. बघा छान आलाय कलर पण आणि तोंडाला पाणी आलंय. तर बघू आता कसं होतं. आवाज दाखवते तुम्हाला. छान आला आवाज. तर आता याच पद्धतीने करून घेते मी सगळे. चला छान झाले कुरकुरीत कारले. तर नक्की करून बघा. खूप छान होतात बरं का हे. अगदी तोंडी लावायला, टिफिनला, कोणी पाहुणे रावळे आले तर छान असं. आणि न खाणारे पण खातील आवडीने. एवढा छान कलर आला आहे. खूप छान चवीला पण छान लागणार आहे. चला नक्की करून बघा. तर चला कारल्याची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि करून बघा. खूप छान झालेले. तर एक मी तोडून दाखवते. तर बघा एवढे छान झाले. नक्की करून बघा आणि यात काही चुकलं असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा.